नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा पागल झालेल्या बैलासारखे राजकीय दल सुसाट धावत निघतात आणि मात्र लोकांकडनं मतं लाटण्यासाठी पाहिजे ते दावे करतात, पाहिजे ते घोषणा करतात आणि वर्षानुवर्ष फसवणूक होत असताना सुद्धा गरीब मतदाता शेवटी पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि फसतो. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला लाडक्या बहिणीला 1500 वरून ₹2100 देऊ, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, सोयाबीनला ₹6000 भाव देऊ, अशा लोणकडी थापा आमचे नेता मारत गेले आणि लोकांना वाटलं की खरंच ज्या पोटतिडकीनं बोलतात, पण आपले सगळे हे नेता अतिशय उत्कृष्ट दर्जाचे अभिनेता आहेत, एवढं मी तुम्हाला सांगतो. फार चांगले कलाकार आहेत ते. म्हणजे दिलीप कुमारपासून नसरुद्दीन शहापर्यंत हे सगळे लोकं फिल्म इंडस्ट्री सिनेमाच्या पूर्ण दुनियेमध्ये याच्यासाठी टिकले, कारण मोदींपासून फडणवीस सिनेमापासून दूर राहिले. हे जर त्या इंडस्ट्रीमध्ये आले असते, तर या सगळ्यांना कधी डुचू दिला असता. इतके सुंदर कलाकार आहेत ते. अतिशय सुंदर अभिनय. नेता, अभिनेता असा आहे ते. तर पंतप्रधानांनी ₹6000 जी थाप मारून गेले, तर ते आता शेतकरी ₹6000 चा ग्राहक शोधतायत. अक्षरशः ₹58 एम-एस-पीवर सुद्धा सरकार पूर्ण सोयाबीन घेण्याच्या स्थितीमध्ये नाही. ही स्थिती आहे आणि प्रत्येकच राज्यात आहे, महाराष्ट्रातच नव्हे. पण आम्ही ₹2100 देऊ, योग्य वेळेला देऊ. आता तो योग्य वेळ कधी येणार, हे ते भाऊ ठरवणार आणि बरोबर पुढच्या निवडणुकीच्या 2 महिने अगोदर 1500 चे 2100 होतील. पुन्हा बहिणी आनंद होईल. दिला बाबा शेवटी भावानी. पण 5 वर्ष मूर्ख बनवलं हे ते विसरतील. तसंच शेतकऱ्यांच्या भरोश्यावर झालं. शेतकऱ्यांना वाटलं, की हे सरकार येणार आणि मग आमचं कर्जमाफी करणार. म्हणून शेतकऱ्यांनी घेतलेलं पीक कर्ज भरण्याचं थांबवलं. त्यामुळे जवळ-जवळ 52,80,000 शेतकऱ्यांचे हजारो कोटीचे पीक कर्ज थकलेले आहेत. बँका त्रासात आहेत. या शेतकऱ्यांचे सरकारच्या नव्या कर्जमाफीकडे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 2017 मध्ये जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी सन्मान योजनेतील 6,56,000 शेतकऱ्यांना निधी टंचाळीमुळे 9 वर्षानंतरही मदतीपासून वंचित राहिल्याची कबुली राज्य सरकारने शुक्रवारी विधानसभेत दिली. म्हणजे नवीन कर्जमाफी देतो, ह्या जेव्हा बोलतात ते आणि मला कधी-कधी तर फार नवल वाटतं. काय आत्मविश्वासाने थापाड्या मारतात आमचे नेता. देवेंद्र फडणवीस काय म्हणजे त्यांचं ते भाषण ऐकल्यावर विधानसभेतलं, म्हणजे ज्याच्या घरी सायकल नाही त्याला सुद्धा बाहेर घराच्या बाहेर Mercedes उभी असल्याचा भास होतो, की मोठी गाडी आपण घेऊ म्हणजे इतका विकास महाराष्ट्राचा होईल. 2037 काय, 2029 काय, पण 2026 बद्दल काय बोलणार? 2017 मधला जी योजना लागू केली, त्यात 6,56,000 शेतकऱ्यांना ती मदत मिळालीच नाही. जवळ-जवळ 10 वर्ष होत आली. कारण निधी नाही. शेतकऱ्यांना द्यायला निधी नाही. ₹2100 करायला निधी नाही. टॉयलेटसाठी निधी नाही शाळेमध्ये. शाळा चालवण्यासाठी निधी नाही. पी-पी-पी मोडवर शाळा तुम्ही दत्तक घ्या, दत्तक घ्या म्हणून भीक मागत आहात आणि ½ ट्रिलियन इकॉनॉमी झाल्याचं उत्सव साजरा करतात.
कोण्या तोंडाने उत्सव साजरा करतात? 2017चा पैसा 1-2 नव्हे तर 6,56,000 शेतकऱ्यांना अजून मिळालाच नाही. आणि खरोखरच शेतकरीच मूर्ख असं म्हटलं तरी चालेल. मतदाताच मूर्ख आहेत. 2017 पासून किती निवडणुका झाल्या? प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी एक तोंडावर आपल्या लॉलीपॉप देतात आणि आपण ते चोखत बसतो. की काहीतरी मिळणार, काहीतरी मिळणार आणि पुन्हा फसवतो. हिंदीमध्ये म्हणतात ना, नेता सिर्फ लेता, कुछ नहीं देता. पण भोळी-भाबडी जनता. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी भास्कर जाधव, प्रशांत ठाकूर या सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात सरकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली. युती सरकारच्या काळात 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या 50,60,000 शेतकऱ्यांपैकी 44,04,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र या योजनेअंतर्गत 6,56,000 शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. या योजनेसाठी सहकार विभागाने वारंवार वित्त विभागाकडे निधीची मागणी केली असून हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारा ₹500 कोटी मंजूर केलेले आहेत असं कळलं. पण आता हे 500 कोटी 2017 मध्ये 6,56,000 राहिलेल्या शेतकऱ्यांना मिळणार, की आता हे नवीन 52,80,000 च्या बद्दल काहीतरी करणार? तेव्हाच्या विठ्ठलाच्या भरोश्यावर आहे महाराष्ट्र सरकार. ऑक्टोबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाने उच्च अधिकारी समिती गठीत केली. आता हे काय, कधी शिफारिश होणार? या समितीने बँका मार्फत शेतकऱ्यांना दिलेल्या कर्ज व थकीत कर्जाची त्यांच्या बाबतीत मागील 5 वर्षाची पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांच्या कर्जाची माहिती बँकेकडून मागवली. त्यातून 52,80,000 शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकले असून ते कर्ज माफीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली. समितीचा अहवाल आल्यानंतर केलेल्या शिफारशी विचारात घेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब विचारणीय असल्याची मंत्री असं म्हणतात. ते विचारच करत असतात आमच्याकडे. ते फक्त विचार करतात, शेतकरी जीव देतात. ते फक्त विचार करतात, शेतकऱ्यांची मुलं नोकऱ्या नाही म्हणून जीव देतात. बिना लग्नाची राहतात. ते फक्त विचार करतात. आणि शाळेची मुलं शाळेचं छत कधी रिपेअर होईल त्याची वाट पाहतात. हे फक्त विचार करतात आणि नवीन उद्योगमध्ये महाराष्ट्रात येतील आणि आपल्याला काहीतरी लाभ मिळेल म्हणून आपण बोलत असतो. ते फक्त विचार करतात. ते विचार करतात, मतदार विचार करत नाही. हा फार मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राचा. देशातल्या सगळ्या मतदारांचा. आता विचार करण्याची वेळ मतदारांची आलेली आहे. मतदारांनी विचार करावा, की कुठपर्यंत आपल्याला मूर्ख बनवलं जातं. यांची मुलं विदेशात शिकतात. यांच्या मुलांची जेव्हा लग्न होतात, तेव्हा लाखो करोडो रुपये उडवले जातात. डेस्टिनेशन मॅरेजेस होतात. अगदी महाराष्ट्रासाठी उद्योगपती शोधून आणतो म्हणून आपण स्वित्झर्लंडला जातो आणि तिथं पूर्ण परिवार घेऊन जातो आणि मग बर्फात खेळ होतो. एकामेकावर बर्फाचे खेळ खेळले जातात. आणि इथे 2 वेळेच्या जेवणाच्या संसाराचा खेळ बुडीत निघतो. कधी आणि कुठपर्यंत हे चालायचं? प्रत्येक 5 वर्षाला निवडणूक आल्यावर नवीन आश्वासनं. जुन्या आश्वासनाचं काय? सहकारी बँक घोटाळा झालाच नाही 25,000 करोडचा म्हणून माहिती समोर आली. सगळे त्याच्यातले सुटलेत. मग घोटाळा झाला हे आरोप लावणाऱ्यांना अक्षरशः चौकात जोड्याने मारलं पाहिजे. पूर्ण महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी. 70,000 करोडाचा जर घोटाळा झालाच नाही, तर या घोटाळा केला म्हणून आवाळी किंवा रान उठवणाऱ्यांना जोड्याने मारलं पाहिजे.
किती तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला फसवणार? घोटाळे झाले नाही तरी घोटाळे झाले म्हणणार आणि घोटाळे झाले असतील, त्यावेळी तुमच्याकडे डॉक्युमेंट होते, तर मग आता कशी काय क्लीन चिट मिळते? हा प्रश्न आहे. पण ज्यावेळेला घोटाळ्याचे आरोप लागतात, तेव्हा ते विरोधी पक्षात असतात. क्लीन चिट देण्याच्या वेळेला ते त्यांच्या मांडीवर बसलेले असतात. फरक हाच असतो. लोकं पार्ट्या बदलतात. सत्तेचं लोणी खाण्यासाठी विचारधारा बदलतात आणि आपण प्रत्येकच ठिकाणी या विश्वासघाती लोकांचा विश्वास ठेवतो. हा आपला मूर्खपणा. आज द न्यूज लॉन्चर मराठीवर एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.